हॅलो स्टुडंट्स, SN1 नंतर आता आपला जो डिस्कशनचा मुद्दा असेल तो दॅट इज SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. आपल्याला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये एक नवीन मेकॅनिझम शिकायचं आहे. काय बघा, आपलं SN2 म्हणजे न्यूक्लिओफिलिक किंवा दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ बायमोलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अगोदर आपण काय करूया, हेडिंग लिहून घ्या, बायमोलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता ह्याला बायमोलिक्युलर काय म्हणायचं हे डिटेलमध्ये आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. पण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन तर ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय, एक न्यूक्लिओफाईल दुसऱ्या न्यूक्लिओफाईलला सबस्टिट्यूट करणार. मग आपण रिॲक्शन्स कुणाच्या पाहतोय, अल्किल हलाइडच्या. मग आपण रिॲक्शन इथे लिहून घ्या. बघा, रिॲक्शन आपली काय असेल, RX. ह्या RX म्हणजे अल्किल हलाइड मध्ये की जे प्रायमरी अल्किल हलाइड असणार आहे. बघा, आपण SN1 मध्ये आपण टर्शरी अल्किल हलाइड घेतलं होतं. इथं आपण मात्र आवर्जून काय घ्यायचं आहे, प्रायमरी अल्किल हलाइड घ्यायचं आहे. आता ते का घ्यायचं आहे हे जसं जसं मेकॅनिझम पुढे जात जाईल तसं तुमच्या लक्षात येईल की इथं प्रायमरी का घेतलेला आहे. मग काय करूया, प्रायमरी एक अल्किल हलाइड घेतला असेल तर त्याच्यामध्ये KOH ऍड करूया. इन अ प्रेझेन्स ऑफ एसीटोन. What is the formula of acetone? CH3 C double bond O CH3. This is the ketone. इथं आपल्याला सॉल्व्हेंट म्हणून वापरायचा आहे. काय होणार बघा, हा बॉन्ड ब्रेक होणार आहे कुणामधला, R आणि X मधला, म्हणजे अल्किल ग्रुप आणि हलाइड मधला बॉन्ड ब्रेक होईल. आणि हा KOH आहे ना, दिस विल प्रोव्हाइड युअर न्यूक्लिओफाईल. KOH मधला K प्लस अँड OH मायनस. हा जो OH मायनस आहे दॅट इज अ न्यूक्लिओफाईल. मग हा न्यूक्लिओफाईल या X ला काय करणार आहे, X म्हणजे कोण, X मायनस, हा सुद्धा न्यूक्लिओफाईल आहे. हा OH मायनस न्यूक्लिओफाईल X मायनस न्यूक्लिओफाईलला सबस्टिट्यूट करेल आणि आपला कंपाऊंड तयार होईल की ROH प्लस, किंवा म्हणजे बाय प्रोडक्ट काय होईल बघा, हा K प्लस आणि X मायनस एकामेकांशी कंपाऊंड KX तयार होतील. पण तात्पुरतं आपण काय करूया, X मायनस लिहिलं तरी चालेल. रिॲक्शन लक्षात आली का? आता ह्याला सी दिस इज द रिॲक्शन ऑर दिस इज द एक्झाम्पल ऑफ SN2 मेकॅनिझम. समजा हे SN1 असतं किंवा आपल्याला SN1 आणि SN2 मध्ये बेसिक डिफरन्स काय बघा. SN1 तर आपण डिटेल मध्ये पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे. काय केलेलं आहे, SN1 मध्ये आपण 3 डिग्री अल्किल हलाइड घेतलेला आहे, दॅट इज 3 डिग्री RX घेतलेला आहे. SN2 मध्ये इथं काय घेतलंय आपण, 1 डिग्री RX म्हणजे अल्किल हलाइड घेतलंय. हा एक मेजर डिफरन्स पॉइंट झाला. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर इथं आपण SN1 मध्ये जे सॉल्व्हंट घेतलं होतं ते काय घेतलं होतं, वॉटर घेतलं होतं. इथं काय घेतलंय तुमचं सॉल्व्हंट, ऍसिटोन घेतलेलं. आणि तिसरं म्हणजे SN1 मध्ये जो न्यूक्लिओफाईल घ्यायचा होता तो कसा घ्यायचा होता, वीक न्यूक्लिओफाईल घ्यायचा होता. इथं मात्र आपण काय केलंय, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल घेतलाय. इथं म्हणजे कुठं, SN2 मध्ये. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण काय करणार आहे, 1 डिग्री अल्किल आहे म्हणजे प्रायमरी अल्किल आहे, ऍसिटोन सॉल्व्हंट घेणार आहे आणि तुमचा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल घेणार आहे. मग आता आपण असा विचार करूया की ही जी रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शन मध्ये काय काय बघा, प्रायमरी अल्किल आहे, ठीक आहे, चलो. ऍसिटोन घेतलेला आहे, चलो. स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल OH मायनस, दिस इज द स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल. म्हणजे ही रिॲक्शनचं मेकॅनिझम कुठलं असणार आहे, SN2 रिॲक्शन असणार आहे. मग हे SN1 का नसणार आहे, जे लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं. SN1 जर असतं तर काय झालं असतं बघा, ह्याचं काय असेल, हे RX अल्किल हलाइड आहे. SN1 मध्ये पहिली स्टेप काय असते, पहिल्यांदा हॅलोजन निघून जातो. पहिल्यांदा हा हॅलोजन जेव्हा निघून जाईल तेव्हा काय तयार होईल तुमचं R+. पण घेताना आपण अल्किल हलाइड कुठलं घेणार आहे, प्रायमरी अल्किल हलाइड घेणार आहे. तर एक्झाम्पल काय घेऊया बघा, CH3X घेऊया, म्हणजे मिथाइल हलाइड. हे जर प्रायमरी अल्किल हलाइड घेतलं आणि ह्याचं जर आपण SN1 होईल का बघायचं म्हटलं तर हा बॉन्ड ब्रेक होईल. हा बॉन्ड ब्रेक झाला तर इथं काय तयार होईल तुमचं, CH3+. What is the CH3+? So this is a 1 degree कार्बोकॅटायन. हे तुमचं प्रायमरी कार्बोकॅटायन असणार. 1 डिग्री म्हणजेच प्रायमरी कार्बोकॅटायन असणार. आता विषय असा किंवा सवाल असा आहे की हे तयार होईल, तयार होणार नाही. का तयार होणार नाही, तर मिथाइल कार्बोकॅटायन इज लिस्ट स्टेबल. हा कसा आहे, लिस्ट स्टेबल म्हणजे अतिशय अनस्टेबल आहे. एक तर तो तयार होणार नाही, तयार झाला तरी तो पटकन रिॲक्ट होणार नाही, तो पटकन रिॲक्ट होणार किंवा इतर तयारच होणार नाही. मग हा तयारच होणार नसेल तर हा बॉन्ड पहिला ब्रेक होणार नाही.
म्हणून मग काय करायला लागलाय, तर हे प्रायमरी अल्किल असेल तर आपल्याला हे SN1 रिॲक्शन मेकॅनिझम न ही रिॲक्शन होणार नाही. मग आपल्याला दुसरं अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम बघावं लागेल, दॅट इज SN2 रिॲक्शन. लक्षात आलं का? प्रायमरी अल्किल असेल तर तयार होणारा कार्बोकॅटायन हा लिस्ट स्टेबल असल्यामुळे तयारच होणार नाही. आता मी म्हणतोय की तयार होणारा म्हणजे आपल्या रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये SN1 मध्ये पहिल्या स्टेपला कार्बोकॅटायन तयार होत होता. जर प्रायमरी अल्किल घेतलं तर कार्बोकॅटायन तयारच होणार नाही. म्हणून आपल्याला एक अल्टरनेटिव्ह किंवा दुसऱ्या एखाद्या मेकॅनिझमची आवश्यकता लागली. ते दुसरं मेकॅनिझम म्हणजे आपलं काय असणार आहे, SN2 रिॲक्शन मेकॅनिझम असणार. आलं लक्षात? मग आता काय करूया, आपण मेकॅनिझम बघूया. मी वरची रिॲक्शन तशीच ठेवतो. इथं आपण उजव्या बाजूला मेकॅनिझम बघूया, डाव्या बाजूला सगळे फॅक्टर्स आणि त्याचे पॉइंट आपण काय करायचे आहेत, डिस्कस करायचे आहेत. रिॲक्शन कशी असेल बघा आपली ही रिॲक्शन काय घेतली होती आपण, CH3Cl इन अ प्रेझेन्स किंवा इन व्हेन रिॲक्ट्स विथ द OH मायनस इन अ प्रेझेन्स ऑफ एसिटोन ऍज अ सॉल्व्हंट काय तयार होईल बघा तुमचं, CH3OH प्लस X मायनस. प्रायमरी अल्कोहोल पासून प्रायमरी अल्कोहोल तयार झालं. आता हे प्रायमरी अल्कोहोल आहे, सॉरी प्रायमरी अल्कोहोल आहे, ह्याच्यातला कार्बन आहे तो sp3 हायब्रिडाइजचा कार्बन आहे. थोडंसं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बघूया का, किंवा मेकॅनिझम मध्ये काय होईल बघा. आपण इथं काय बघायचं आहे, मेकॅनिझम काय होणार मेकॅनिझम मध्ये. हे अल्किलायचं स्ट्रक्चर मी असं लिहितोय बघा. आता बारकाईने जर हे तुम्ही पाहिलं तर हे तुमच्या लक्षात येते का बघा, हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आपण असं दाखवतो. काय असतो तर या कार्बनला ह्या साध्या लाईन्स आहेत किंवा जे जनरल बॉन्ड्स असे दाखवलेत ना, साध्या रेषा आहेत. सी दीज आर द टू ग्रुप्स विच आर प्रेझेंट इन द सेम प्लेन. हे दोन ग्रुप एकाच प्लेन मध्ये. हा जो डार्क दाखवलाय ना, दिस इज कॉल्ड अ वेज. हा जो वेज ने दाखवलाय ना, सी दिस इज द हायड्रोजन विच इज आपण त्याला असं म्हणू की तो प्लेनच्या बाहेर आहे किंवा अबाव द प्लेन म्हणूया. आणि हा जो डॅश ने दाखवलाय ना हायड्रोजन, सी दिस इज द बिहाइंड द प्लेन. मी जर सिंपल मध्ये तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर हे स्ट्रक्चर असं असेल बघा. सी मी तर इथं खाली दाखवतो बघा कसं असेल. हा हायड्रोजन इथं आहे बघा, हा हायड्रोजन आणि हा क्लोरीन एकाच प्लेन मध्ये आहेत का. जर तुम्ही हे स्ट्रक्चर असं पाहिजे बघा, हे हा प्लेन आहे का, समजा हे जर प्लेन असेल तुमचं एक असं, तर हे दोन एकाच प्लेन मध्ये आहेत का. इथं आपण साध्या लाईनने दाखवले ते एका प्लेन मध्ये असतील. हा वेजने दाखवलाय, हायड्रोजन आहे तो वेजने दाखवलाय म्हणजे तो बाहेर आलाय बघा असा, आणि हा डॅशने दाखवलेला पाठीमागे. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर कळालं का. ओके, मग आता काय होणार आहे बघा, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स मुळे इथले इलेक्ट्रॉन्स पेअर कोणाकडे येणार आहेत, क्लोरीन प्लस सरतील त्याच्यावर, म्हणजे काय मायनस डेल्टा चार्जेस. ऍट द सेम टाइम कार्बनवर कुठला चार्ज येणार, प्लस डेल्टा चार्ज येणार आहे. आलं लक्षात, ह्याच्यावर प्लस डेल्टा ह्याच्यावर मायनस डेल्टा येणार आहे. मग आता इथं कोण येतो आपला न्यूक्लिओफाइल येणार आहे. पण न्यूक्लिओफाइलच्या अगोदर आपण इथं काय वापरले, पोलर सॉल्व्हंट वापरले का बघा. पोलर सॉल्व्हंट कुठलं, ऍसिटोन वापरले. व्हॉट इज द रोल ऑफ ऍसिटोन. आपण SN1 मध्ये सुद्धा सॉल्व्हंटचा रोल काय पाहिला होता का, ते दोन म्हणजे कार्बन आणि हॅलोजन मधला बॉन्ड काय करतं, वीक करतं. तसं हे पोलर ऍसिटोन आहे ना, ते कार्बन आणि क्लोरीन या दोघांमधला बॉन्ड ब्रेक करायचा प्रयत्न करेल. हे पोलर ऍसिटोन हा बॉन्ड पूर्णपणे ब्रेक करणार नाही, बट इट विल हेल्प टू ब्रेक दिस बॉन्ड. ह्या दोघांमधलं इंटरॅक्शन काय करेल, ते कमी करेल. आणि ह्या दोघांमधलं जेव्हा इंटरॅक्शन कमी होईल तेव्हा हा बॉन्ड ब्रेक व्हायला मदत होणार आहे. मग हा बॉन्ड ब्रेक होईल किंवा ब्रेक व्हायला सुरुवात होईल त्यावेळेला आपला हा जो OH मायनस आहे तो या बाजूने अटॅक करेल. हा OH मायनस काय तुमचा न्यूक्लिओफाइल आहे. न्यूक्लिओफाइल कुठून अटॅक करतोय बघा, या मोलेक्युलला ज्या बाजूला क्लोरीन आहे त्याच्या अपोजिट दिशेनं काय करतोय, हा अटॅक करतोय. अपोजिट साइडने अटॅक करतो, दॅट इज कॉल्ड एज बॅक साइड अटॅक. हा बॅक साइड अटॅक का करणार आहे बघा, आपलं सॉल्व्हंट कुठलं आहे, पोलर आहे, पण दॅट इज अप्रोटिक आहे. पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोटॉन कुठे दिसतो का तुम्हाला, हे बघा ऍसिटोन मधून प्रोटॉन कुठे येणार नाही, फक्त हे पोलर आहे. पोलर काय करणार आहे, हे बॉन्ड ब्रेक करायला मदत करेल. हा बॉन्ड ब्रेक करायला मदत करेल, बॉन्ड पूर्णपणे ब्रेक होणार. हा Cl मायनस इथंच घुटमळत राहणार आहे. Cl मायनस जर इथंच घुटमळत राहिला तर OH मायनसला समोरून अटॅक करणं शक्य आहे का, नाही. मग OH मायनस काय करणार, तुमच्या मॉलिक्युल मध्ये ज्या बाजूला क्लोरीन त्याच्या पाठीमागून काय करणार, तो अटॅक करणार आहे. समजा हे प्रोटिक असतं तर काय केलं असतं, पोलर सॉल्व्हंटने ह्याला ब्रेक करायला मदत केली असते. प्रोटिक सॉल्व्हंटने ह्या कार्बनला काय, क्लोरीनला काय केलं असतं, प्रोटॉननी काय केलं असतं, बाजूला घेऊन गेले असते, कार्बोकॅटायन तयार झालं असतं. मग हा पाठीमागून पण अटॅक करू शकला, फुलून पण अटॅक करू शकला असता. पण हे कुठं होणार,
हे सगळं SN1 मध्ये होणार ना, SN2 मध्ये हे थोडंच होणार आहे. त्यामुळे SN2 मध्ये काय होतं, न्यूक्लिओफाईलचा अटॅक बॅक साइडने होतो. लक्षात आलं. आता न्यूक्लिओफाईलचा अटॅक बॅक साइडने झाल्यानंतर काय होईल पहा. हा न्यूक्लिओफाईल जसं जसं या कार्बन सोबत बॉन्ड तयार करेल तसं तसं हा कार्बन आणि क्लोरीन काय होणार आहे, बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात होईल. म्हणजे एक वेळ अशी येणार आहे बघा, कार्बन आणि न्यूक्लिओफाईल OH आहे त्याच्यामधला बॉन्ड पूर्ण ब्रेक तयार झालेला नसणार आहे. ऍट द सेम टाइम कार्बन आणि क्लोरीन मधला बॉन्ड पूर्ण ब्रेक झालेला नसणार आहे. म्हणजे याच्यावर कुठला चार्ज येईल, मायनस डेल्टा, याच्यावर कुठला मायनस डेल्टा आणि याच्यावर कुठला आहे प्लस डेल्टा. आणि सी इथे एक नवीन गोष्ट तयार झाली आणि दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्झिशन स्टेट ऑफ द रिएक्शन. काय झालं बघा, हा तुमचा टर्शियरी प्रायमरी अल्किल आहे, त्याच्यावर बॅक साइडनं न्यूक्लिओफाईलने अटॅक केला की इकडचा हॅलोजन हळूहळू निघून जायचा प्रयत्न करेल, इकडून हळूहळू OH तयार करेल. आता जसा जसा हा क्लोरीन किंवा हॅलोजन निघून जाईल तसं तसं OH हळूहळू येतील. हळूहळू म्हणजे काय, जसा आपला अभ्यास हळूहळू असतो तसं नाही. ही रिएक्शन 10⁻⁶ सेकंड मध्ये काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे. मग हा बॉन्ड ब्रेक होईल आणि हा OH इथं अटॅच होईल. परंतु बारकाईने बघा हा OH कुठे अटॅच होणार आहे, ज्या बाजूला क्लोरीन होता त्याच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे विरुद्ध दिशेला. तर हे स्ट्रक्चर नवीन जे अल्कोहोलचं असेल ते कसं असेल बघा, इथं कार्बन असेल, इथं हायड्रोजन असेल, तर त्याच प्लेन मध्ये विरुद्ध बाजूला कोण असणार आहे, OH असेल. इकडे नेहमीप्रमाणे कोण असणार आहे, हे हायड्रोजन, आणि इथं कोण असणार आहे तुमचा, इथे सुद्धा एक हायड्रोजन असणार आहे. बघा तुमचं जे स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चर काय झालं, एक्झॅक्टली अपोजिट झालं का. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. ह्याला आपण म्हणतो इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. म्हणजे स्ट्रक्चर काय झालं तुमचं, एक्झॅक्टली अपोजिट झालं. एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हे बघा, मग सारखंच होते का, हा कोण आहे तुमचा, हॅलोजन आहे. एक काम करूया आपण त्याला असं, हा असं बघूया, हे हॅलोजन आहे, हा हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन आहे. तुमचा OH मायनस कुठून येणार आहे, OH मायनस पाठीमागून अटॅक करेल का. OH मायनस ज्या वेळेला पाठीमागून अटॅक करेल त्यावेळेला जे नवीन स्ट्रक्चर तयार होईल ते कसं स्ट्रक्चर तयार होईल फक्त चेक करा. ते स्ट्रक्चर असं तयार होईल. इकडे कोण होता तुमचा, हॅलोजन होता. ज्या वेळेला ह्याला हा हलाइड किंवा तुमचा OH ग्रुप अटॅच होईल, हे बघा हा OH ग्रुप अटॅच होईल, तर ते स्ट्रक्चर असं असणार. म्हणजे स्ट्रक्चर काय झालं, एक्झॅक्टली अपोजिट झालं. म्हणजे तात्पुरतं आपण असं कन्सिडर करूया, सी दिस इज युअर अल्किल हलाइड की ज्याच्यामध्ये हॅलोजन इकडे आहे, बरोबर आहे का. ज्या वेळेला तुमचा OH मायनस पाठीमागून अटॅक करेल, जे नवीन स्ट्रक्चर तयार होईल ते नवीन स्ट्रक्चर कसं असेल बघा, नवीन स्ट्रक्चर असं तयार. म्हणजे काय झालं, मग अशी इकडे हॅलोजन होता, आता इमॅजिन करा की सी दिस इज अ OH, तर स्ट्रक्चर काय झालं, एक्झॅक्टली अपोजिट झालं का. परत एकदा चेक करा, हे बघा जो समोरचा हायड्रोजन आहे, जो पाठीमागचा हायड्रोजन आहे ते तसेच राहिले का बघा, त्यांच्यात काही चेंज झालेलं नाही. परंतु प्लेन मध्ये जो समोर किंवा बाहेरच्या बाजूला क्लोरीन होता त्याच्या ऐवजी आता कुठे आला, OH आतल्या बाजूला आला. म्हणजे स्ट्रक्चर पूर्णपणे काय झालं, इन्व्हर्जन. 100% इन्व्हर्जन इथं होणार आहे, आलं लक्षात. आणि हे सगळे एका स्टेप मध्ये होणार. सी दिस इज द सिंगल स्टेप मेकॅनिझम, आणि ही सिंगल स्टेपच आहे. सी दिस इज द RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप ऑफ दिस मेकॅनिझम. आपण SN1 मध्ये काय केलं होतं, दोन स्टेप होत्या. पहिली स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, दुसरी अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. इथं फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन कुठेही होणार नाही, इथं ट्रान्झिशन स्टेट तयार होणार आहे. आणि ट्रान्झिशन स्टेट इज द पार्ट ऑफ दिस रिएक्शन. आपण ही ट्रान्झिशन स्टेट, वी कॅनॉट आयसोलेट दिस ट्रान्झिशन स्टेट, आपण वेगळी करू शकत नाही, बिकॉज दिस इज द पार्ट ऑफ युअर रिएक्शन. आणि दिस इज वन स्टेप रिएक्शन मेकॅनिझम फॉर युअर SN2. SN2 मध्ये काय करणार तुम्ही, हा एक बॅकसाइड अटॅक लक्षात आला का बघा. बॅकसाइड अटॅक का होईल, तर समोरच्या बाजूला कोण आहे, हॅलोजन आहे. बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल विल टेक्स प्लेस. तुमच्या SN1 मध्ये काय होत होतं, बॅकसाइड पण अटॅक होता, फ्रंट साइड पण अटॅक होत होता. त्यामुळे निम्म स्ट्रक्चर बॅक साइडनं, निम्म फ्रंट साइडनं, इन्व्हर्जन पण होत होतं, रिटेन्शन पण होत होतं, त्यामुळे रासिमायझेशन होतं. इथं काय होतंय, फक्त 100% इन्व्हर्जन. याला आपण म्हणूया 100% इन्व्हर्जन ऑफ द कॉन्फिगरेशन टेक्स प्लेस. हे मेकॅनिझम लक्षात आलं का. आता नेहमीप्रमाणे जसं SN1 चं आपण डिस्कशन केलं तसं काय करणार आहे, ह्या SN2 चं हे जे मेकॅनिझम आहे याच्या काही गोष्टी आपण डिस्कस करणार. काही गोष्टी डिस्कस करणार म्हणजे आय विल डिस्कस सम पॉइंट्स. पहिला पॉइंट काय असेल बघा आपला, मी इथं लिहितो, व्हाय दिस इज कॉल्ड ॲज अ
बायमोलेक्युलर. आपलं हेडिंग काय होतं बघा, बायमोलेक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. एक न्यूक्लियोफाईल तर दुसऱ्यानं सबस्टिट्यूट केला म्हणून न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, बट इट व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ बायमोलेक्युलर. बघूया आपण. बघा रिॲक्शनचं मेकॅनिझम किती स्टेप मध्ये होते. रिॲक्शन मेकॅनिझम विल टेक्स प्लेस इन अ सिंगल स्टेप. आणि ही सिंगल स्टेपच तुमची रेट डिटरमाइनिंग स्टेप असेल. मग रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये म्हणजे ह्या स्टेप मध्ये किती मॉलिक्यूल आहेत, 2 मॉलिक्यूल आहेत. एक तुमचा अल्किल हलाइड आणि एक तुमचा न्यूक्लियोफाईल. मग रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये जेवढे मॉलिक्यूल असतात त्या सगळ्या मॉलिक्यूलच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा रेट डिपेंड असतो. मग या रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये किंवा SN2 च्या रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये किती मॉलिक्यूल्स आहेत, 2. तर या रिॲक्शनचा रेट हा दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असणार. मग ते आपण कसं लिहिणार, rate of reaction is equal to K into concentration of nucleophile into concentration of Rx. ह्याची पॉवर रेज टू 1, ह्याची पॉवर रेज टू 1. म्हणजे या रिॲक्शनचा रेट हा तुमच्या न्यूक्लियोफाईलच्या आणि अल्किलच्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. म्हणजे डिपेंड म्हणजे काय, समजा आपण न्यूक्लियोफाईलचं कॉन्सन्ट्रेशन काय केलं बघा, वाढवलं. इफ वी डबल दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाईल, हे कॉन्सन्ट्रेशन तसं ठेवा आणि हे कॉन्सन्ट्रेशन डबल करा, तर तुमचा रेट काय होईल, रेट बिकम्स डबल. आपण Rx चं कॉन्सन्ट्रेशन समजा डबल केलं, न्यूक्लियोफाईलचं तसंच ठेवलं, तर तुमचा रेट काय होणार आहे, रेट बिकम्स डबल. बरोबर आहे. आता काय करूया, याचं पण डबल करूया, याचं पण डबल करूया, रेट किती वाढेल बघा तुम्ही. इफ वी डबल दी concentration of both, rate becomes 4 times. बरोबर आहे का. मग रेट जर 4 पटीने वाढत असेल याचा अर्थ काय, या रिॲक्शनचा रेट हा दोन्ही रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. आणि ज्या रिॲक्शनचा रेट हा 2 कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ बायमोलेक्युलर. या रिॲक्शनची ऑर्डर काय बघा, दिस इज अ सेकंड ऑर्डर रिॲक्शन. सेकंड ऑर्डर का म्हणालो याला आपण, तर याची पॉवर 1 आहे, याची पॉवर 1 आहे. 1 + 1 is equal to 2. So this is a second order reaction. आलं लक्षात. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरा पॉइंट बघायचा म्हणजे दॅट इज देयर इज अ नो फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. नो फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. इथं कार्बोकॅटायन तयार झाला होता का बघा, इकडे मेकॅनिझम मी लिहूनच ठेवलं, इथं कुठेही तुम्हाला कार्बोकॅटायन दिसत नाही. पण एक नवीन गोष्ट दिसते, दॅट इज युअर ट्रान्झिशन स्टेट. इथून पुढे ट्रान्झिशन स्टेटला आपण शॉर्ट फॉर्म वापरणार, दॅट इज अ TS. TS म्हणजे काय, तुमची ट्रान्झिशन स्टेट असणार. परंतु ही जी ट्रान्झिशन स्टेट आहे, ही ट्रान्झिशन स्टेट आपण या रिॲक्शन मधून आयसोलेट करू शकत नाही. जसं आपण कार्बोकॅटायन आयसोलेट करू शकत होतो, तशी ट्रान्झिशन स्टेट आयसोलेट करू शकत नाही, बिकॉज दिस ट्रान्झिशन स्टेट इज अ पार्ट ऑफ युअर रिॲक्शन. परंतु या ट्रान्झिशन स्टेटची स्टॅबिलिटी जेवढी जास्त असेल, तेवढ्या तुमच्या SN2 रिॲक्शनचा रेट हा जास्त असणार. म्हणजे ज्या रिॲक्शन मध्ये ट्रान्झिशन स्टेटची स्टॅबिलिटी जास्त, त्याचं SN2 रिॲक्शन होण्याचं प्रमाण काय असणार आहे, जास्त असणार आहे. लक्षात आलं. आता आपण तिसरा पॉइंट डिस्कस करणार तो म्हणजे कुठला, बारकाईने बघा. इथं जो तुम्ही कार्बन घेतलेला आहे, त्या कार्बनला व्हॅलेन्सी किती आहे. आता तुम्ही म्हणा हा काय प्रश्न झाला, तर आम्हाला माहितीच आहे की कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, 4. मग इथं कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे की. मग जर कार्बनची व्हॅलेन्सी ऑलरेडी जर 4 असेल, तर मग न्यूक्लियोफाईल त्याला अटॅच होणारच कसं, असं आहे ना. तर हा न्यूक्लियोफाईल कसा अटॅच होईल, हे बघा. ही कार्बनची जी 4 व्हॅलेन्सी आहे ना, दीज आर द 4 बॉन्डिंग ऑर्बिटल्स. या कार्बनला एक एम्प्टी अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल असतं. आता अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल कुठं आलं होतं, MOT मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी मध्ये, कुठं 11वी मध्ये केमिकल बॉन्डिंग मध्ये होतं, बॉन्डिंग ऑर्बिटल, अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. तसं ह्या कार्बनला एक एम्प्टी अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल असतं. अँड दिस न्यूक्लियोफाईल विल डोनेट इट्स इलेक्ट्रॉन पेअर टू दिस एम्प्टी अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल ऑफ कार्बन. आणि तो कार्बन सोबत काय करतो, बॉन्ड तयार करतो. या OH मायनस न्यूक्लियोफाईल जर जेव्हा अँटी बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉनची पेअर दिली जाईल, हा जसं इलेक्ट्रॉनची पेअर दिली जाईल तसं हा कार्बन ही इलेक्ट्रॉनची पेअर ह्या क्लोरीनला देऊन Cl मायनस निघून जाईल. नाउ दिस अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल विल बिकम बॉन्डिंग ऑर्बिटल अँड दिस बॉन्डिंग विल बिकम एम्प्टी अँटी बॉन्डिंग, आणि हे कंपाऊंड तयार होणार. पण इथं लक्षात आलं का, गोंधळून जाऊ नका, की कार्बनची व्हॅलेन्सी ऑलरेडी 4 आहे, तर मग OH कसा अटॅच होणार. म्हणजे इथं आपण असं लिहू का, न्यूक्लियोफाईल विल डोनेट
its electron pair to anti bonding ऑर्बिटल ऑफ कार्बन. बरोबर आहे का? आणि तो काय करणार आहे, लोन पेअर एम्प्टी ऑर्बिटल मध्ये दिल्यामुळे बॉन्ड तयार करू शकतो. आता नेक्स्ट आपला पार्ट असेल दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ डिस्कशन इज द सॉल्व्हंट. आपण सॉल्व्हंट कोणतं घेतलंय बघा. आपण SN1 मध्ये पोलार प्रोटिक सॉल्व्हंट घेतलं होतं. इथं आपण काय घेतलेलं आहे, पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट. व्हॉट इज अ पोलर अप्रोटिक? पोलर म्हणजे त्याचे दोन पोल्स असणार आहेत. ऍसिटोन पोलर सॉल्व्हंट आहे. ते काय करेल, व्हॉट इज द रूल ऑफ सॉल्व्हंट? हा कार्बन आणि हॅलोजन मधला बॉन्ड ब्रेक करायला मदत करेल. सी दिस इज द डायइलेक्ट्रिक, व्हॉट यू से की डायइलेक्ट्रिक सॉल्व्हंट. डायइलेक्ट्रिकचा अर्थ काय, कुठल्याही ठिकाणी दोन अपोजिटली चार्ज असतात का नाही, प्लस आणि मायनस चार्ज मधला अट्रॅक्शन कमी करणाऱ्या सॉल्व्हंटला किंवा अट्रॅक्शन कमी करण्याच्या प्रॉपर्टीला आपण डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी म्हणतो किंवा त्या सॉल्व्हंटला आपण डायइलेक्ट्रिक सॉल्व्हंट म्हणतो. मग हे ऍसिटोन काय करेल, ह्या दोघांमधले इथलं अट्रॅक्शन काय करणार आहे, ते कमी करायचा प्रयत्न करेल. पण अप्रोटिक आहे. अप्रोटिकचा अर्थ काय, ह्याच्यामध्ये प्रोटॉन्स नाही. जर समजा हे प्रोटिक असतं तर पोलार सॉल्व्हंटने हा बॉन्ड ब्रेक करायला मदत केली असती आणि त्याच्या प्रोटॉनने हा क्लोरीनला इकडे बाजून नेला असता आणि याचा कार्बोकॅटायन तयार झाला असता. पण हे अप्रोटिक सॉल्व्हंट असल्यामुळे हा बॉन्ड, पोलार सॉल्व्हंट हा बॉन्ड वीक करेल, पण हा क्लोरीन इथंच घुटमळत राहणार. इथंच घुटमळत राहिल्यामुळे OH ला पुढून अटॅक करणं शक्य होत असतं. नाईलाजानं हा OH मायनस काय करतो, बॅकसाइड अटॅक करतो. इथपर्यंत लक्षात आलं का? बॅकसाइड अटॅक मी इथं लिहून ठेवलं ते कशासाठी, तर तुमचं पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट असल्यामुळं तुमच्या न्यूक्लिओफाइलला बॅकसाइड अटॅक करावा लागतो. लक्षात आलं का? आता आपले हे सॉल्व्हंट्स कोणते कोणते असतील, तर मेजरली 3 सॉल्व्हंट लक्षात ठेवा. 3 कोणते कोणते, तर मी इथं समोर लिहितो ऍसिटोन. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ऍसिटोन? CH3 C डबल बॉन्ड O CH3, दिस इज सॉल्व्हंट. अजून एक आहे की डायमिथाइल सल्फर ऑक्साइड, म्हणजे काय होतं बघा, CH3S डबल बॉन्ड O CH3, डायमिथाइल सल्फर ऑक्साइड. DMF एक असतो म्हणजे डायमिथाइल फॉर्माइल. सी दीज आर द 3 पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट. आणि कधीही लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला एखाद्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये ह्या 3 पैकी एक कोणताही सॉल्व्हंट दिला असेल तर तुम्ही ओळखायचं की ते SN2 रिएक्शन मेकॅनिझम असणार आहे. आलं लक्षात? आणि समजा तुम्हाला काय दिलं असेल, वॉटर दिला असेल, मिथेनॉल दिला असेल, इथेनॉल दिला असेल, असेटिक ऍसिड दिला असेल, तर काय असणार आहे, सी दीज आर द पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. यांच्यामुळे कुठलं मेकॅनिझम होणार आहे, तुमचं SN1. आणि ह्या तिघांच्यामुळे कुठलं होणार आहे, तुमचं SN2 रिएक्शन मेकॅनिझम. लक्षात आलं का? बघा, पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट घेतलेला आहे आणि पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट असल्यामुळे OH मायनस चा बॅकसाइड अटॅक, OH मायनस ला बॅकसाइड अटॅक करावा लागतो. बॅकसाइड अटॅक झाल्यामुळेच कॉन्फिगरेशन काय होतं, इन्व्हर्जन होतं. दिस कॉल्ड वेल्डन इन्व्हर्जन पण म्हणतात. तर पण आपण काय करूया, वॉल्डन इन्व्हर्जन म्हणतात. ते आपण स्टिरिओकेमिस्ट्री मध्ये बघणार आहे. लक्षात आलं का? आता नेक्स्ट पॉइंटच आपला स्टिरिओकेमिस्ट्री आहे. पण मी असं म्हणेन की तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट जरी घेतला तरी चालेल आणि हे लिहून घ्या, चालेल. आता काय करूया, आपण नेक्स्ट पॉइंट डिस्कस करूया, दॅट इज द स्टिरिओकेमिस्ट्री ऑफ दिस मेकॅनिझम किंवा रिएक्शन. स्टिरिओकेमिस्ट्री. व्हॉट इज स्टिरिओकेमिस्ट्री? जनरली स्टिरिओकेमिस्ट्री आपण कुठे डिस्कस करतो, तर जिथं असिमेट्रिक कार्बन ऍटम असतो. आलं लक्षात? असिमेट्रिक कार्बन ऍटम म्हणजे काय असणार बघा. आपला कितवा पॉइंट आहे हा माझ्या माहितीनुसार? 6वा पॉइंट आहे. दॅट इज अ स्टिरिओ केमिस्ट्री. स्टिरिओ केमिस्ट्री मध्ये कसं येणार आहे, एकतर आता इथं असिमेट्रिक कार्बन ऍटम नाही, पण समजा असिमेट्रिक कार्बन ऍटम असता तर काय झालं असतं, SN2 रिएक्शन मेकॅनिझम मध्ये इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन होतंय. म्हणजे स्ट्रक्चर पूर्णपणे अपोजिट आहे. हे R कॉन्फिगरेशन असेल तर हे S होईल, हे S असेल तर हे R होईल. आता हे एक्झाम्पल घेऊ शकत नाही, पण मी काय करतो, इथे एक नवीन एक्झाम्पल घेतो बघा. फॉर एक्झाम्पल आपण इथं हायड्रोजन घेऊया, इथं क्लोरीन घेऊया, इथं ड्यूटेरियम घेऊया, इथं ट्रिटियम घेऊया. बरोबर आहे का? आणि ह्याला काय करूया, आपण एक स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल OH मायनस घेऊया आणि डायमिथाइल सल्फॉक्साइड हे आपलं सॉल्व्हंट घेऊया. आता हे डायमिथाइल सल्फॉक्साइड सॉल्व्हंट आहे
OH स्ट्रॉंग बेस आहे, याचा अर्थ रिएक्शनचं मेकॅनिझम कुठलाच नाही. SN2 मध्ये इन्व्हर्जन होणार. इन्व्हर्जन म्हणजे काय होणार, OH इकडे येणार आहे, बरोबर आहे, हा H असाच राहील, हा ट्रिटियम असाच राहील, हा ड्यूटेरियम असाच राहील. आता इन्व्हर्जन झाले का चेक करूया. पहिल्यांदा याचा RS कॉन्फिगरेशन काढूया का. RS कॉन्फिगरेशन करायचं ह्याला 1 नंबर द्यावा लागेल, ह्याला 2 नंबर आणि ह्याला प्रायोरिटीनुसार 3 नंबर द्यावा लागेल. हे काय झालं, क्लॉकवाईज फिरतंय म्हणलं तर हे झालं R. आता इथे काय होणार, OH ला 1 नंबर द्यावा लागणार, ट्रिटियमला 2 नंबर आणि ड्यूटेरियमला 2. जर हे फिरतंय अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय झालं, S. मग बरोबर आहे की R कॉन्फिगरेशनचं S झालं, याचा अर्थ काय झालं, कॉन्फिगरेशन इन्व्हर्ट झालं. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवायचं, कधीही SN2 झालं तर तुम्ही स्ट्रक्चर मध्ये काय करायचं, इन्व्हर्जन करायचं. आता अजून एक पॉइंट, लास्ट पॉइंट आहे, दॅट इज कॉल्ड एज अ टेम्परेचर. हे ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. SN1 मध्ये आपण शिकलो की जी रिएक्शन एक्झोथर्मिक असते ती लो टेम्परेचरला जास्त होते. अकॉर्डिंग टू विच प्रिन्सिपल, अकॉर्डिंग टू द लीच ऍटलिस्ट प्रिन्सिपल. काय होणार आहे,